फेब्रुवारी 2026च्या पहिल्या 2-3 दिवसात जगभरातल्या शेअर बाजारात एक असा भूकंप आला ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. मोठ्या मोठ्या टेक कंपन्या ज्यांना आपण आय टी क्षेत्रातले दिग्गज म्हणतो त्यांचे शेअर्स पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. केवळ 3 दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल 2.5 लाख कोटी रुपये हवेत विरले. कोणाला वाटलं मंदी आली, कोणाला वाटलं युद्ध सुरू झालं. पण या सगळ्या वादळाच्या केंद्रस्थानी एक नाव होतं, राहुल पाटील. बंगळुरूमध्ये वाढलेला, तिथल्याच एका साध्या कॉलेजात शिकलेला हा मराठी तरुण आज जगाच्या आय टी क्षेत्राची दिशा बदलतोय. आज आपल्याला याच पाटील इफेक्टचा अर्थ समजून घ्यायचा आहे. हे फक्त एका माणसापुरतं मर्यादित नाही, तर हा विषय आपल्या घरातल्या आय टी इंजिनियर मुलाच्या नोकरीशी, साताऱ्यातल्या एखाद्या स्टार्टअपशी आणि अगदी लातूरच्या शेतकऱ्याच्या मोबाईलपर्यंत कसा पोचलाय हे आपण सविस्तर पाहणार आहोत. आता तुम्ही म्हणाल, राहुल पाटील यांनी असं काय केलं की अख्खी दुनिया हादरली? राहुल पाटील सध्या अँथ्रोपिक नावाच्या अमेरिकन AI कंपनीत मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणजे CTO आहेत. ऑक्टोबर 2025मध्ये त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि अवघ्या 4-5 महिन्यात त्यांनी AIचं एक असं अपडेट आणलं ज्याला क्लाउड कोवर्क म्हटलं जातं. या एका टूलमुळे जगभरात सॉस्पोकॅलिप्स सुरू झालाय. आता हा सॉस म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कंपन्यांना त्यांची कामं करण्यासाठी जी सॉफ्टवेअर लागतात ती भाड्याने देणारी सर्व्हिस. पण राहुल पाटील यांनी असं तंत्र विकसित केलं की आता कंपन्यांना त्या सॉफ्टवेअरची आणि ते चालवणाऱ्या माणसांची गरजच उरली नाही. AI आता स्वतःहून कायदेशीर कागदपत्र तपासते, कोड लिहिते आणि हिशोबही लावते. म्हणजे आधी ज्या कामासाठी 100 लोक लागायचे तिथे आता हा AI एजंट एकटाच पुरेसा आहे. यातला पाटील इफेक्ट नक्की काय आहे हे आपण थोडं बारकाईने समजून घेऊ. राहुल पाटील यांनी AI मॉडेल चालवण्याचा खर्च कमालीचा कमी केला. त्यांनी अशा काही तांत्रिक सुधारणा केल्या ज्याला स्पेक्युलेटिव्ह डिकोडिंग म्हटलं जातं. यामुळे AI वापरणं स्वस्त झालं. जेव्हा एखादी गोष्ट स्वस्त होते आणि वेगवान होते तेव्हा ती जुन्या गोष्टींना बाद करते. यामुळेच TCS, इन्फोसिस आणि विप्रो यासारख्या भारतीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये फेब्रुवारी 2026मध्ये 6 ते 8% मोठी घसरण झाली. हे फक्त आकड्यांचा खेळ नाही. समजा तुमचा मुलगा पुण्याच्या हिंजवडीत एखाद्या IT कंपनीत डेटा एंट्री किंवा बेसिक कोडिंगचं काम करत असेल तर त्याच्या नोकरीवर या तांत्रिक बदलाचा थेट परिणाम होणार आहे. कारण जे काम राहुल पाटील यांच्या AI टूलने अवघ्या काही सेकंदात पूर्ण केलं त्यासाठी आता कंपनी माणसाला पगार का देईल? हा प्रश्न आज प्रत्येक पालकाच्या आणि तरुणाच्या मनात असायला हवा. पण हे पाटील कनेक्शन फक्त अमेरिकेपुरतं मर्यादित नाही. आपण थोडे मागे वळून पाहिलं तर महाराष्ट्राच्या IT धोरणात सतेज पाटील यांचं नाव ठळकपणे समोर येतं. 2019 ते 2022 या काळात ते महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री होते. त्यांच्या काळात त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं, IT क्षेत्राला मुंबई आणि पुण्याच्या बाहेर काढण्याचं. त्यांनी नागपूर, अमरावती, लातूर आणि साताऱ्यासारख्या Tier 2 आणि Tier 3 शहरांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या. कशासाठी? तर तिथल्या तरुणांना रोजगारासाठी पुण्या मुंबईला पळायला लागू नये. सतेज पाटील यांनी महानेट आणि भारतनेटच्या माध्यमातून 12,000 ग्रामपंचायतींना इंटरनेटने जोडण्याचं काम हाती घेतलं होतं. आज जेव्हा आपण राहुल पाटील यांच्या AI क्रांतीबद्दल बोलतो तेव्हा सतेज पाटील यांनी टाकलेला हा डिजिटल पाया किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतं. कारण जर गावागावात इंटरनेटच नसेल तर हे आधुनिक तंत्रज्ञान तिथल्या मुलांपर्यंत पोहोचणार कसं? सतेज पाटील यांनी ऑगस्ट 2021मध्ये राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली होती. यावरून त्यावेळी मोठं राजकारणही झालं होतं. कारण केंद्राने त्याच वेळी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं होतं. पण नावाचं राजकारण बाजूला ठेवलं तर त्या पुरस्काराचा उद्देश महत्त्वाचा होता, महाराष्ट्रातल्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणं. आजही दरवर्षी 20 ऑगस्टला हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये स्टार्टअप्सना रोख रक्कम मिळत नाही पण सरकारी मान्यता मिळते. आता विचार करा, एखादा मुलगा लातूरमध्ये बसून राहुल पाटील यांच्या AI तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन काहीतरी बनवत असेल तर त्याला सतेज पाटील यांनी सुरू केलेल्या अशा पुरस्कारामुळे एक उभारी मिळते. हे असं एका कडीला दुसरी कडी जोडली गेलेली आहे. आता आपण थोडं आणखी मागे जाऊया, सिलिकॉन व्हॅलीच्या इतिहासाकडे. सुहास पाटील हे नाव आपण विसरून चालणार नाही. 1981मध्ये त्यांनी सिरस लॉजिक नावाची एक कंपनी सुरू केली. त्याने IT उद्योगात फॅबलेस मॉडेल आणलं. म्हणजे कंपनी फक्त चिपची रचना करणार, उत्पादन दुसरीकडे होणार. आज जगभरातल्या 90% चिप कंपन्या याच मॉडेलवर चालतात. सुहास पाटील यांनी TIE नावाची संस्था स्थापन करून हजारो भारतीय उद्योजकांना अमेरिकेत उभं केलं.
आणि त्यांचा मुलगा DJ पाटील हे तर अमेरिकेचे पहिले चीफ डेटा सायंटिस्ट बनले. ओबामांच्या काळात त्यांनी डेटाचा वापर करून सरकारी धोरणं ठरवली. विचार करा, एका बाजूला राहुल पाटील AI मध्ये क्रांती करतायत, तर दुसऱ्या बाजूला सुहास पाटील आणि DJ पाटील यांनी त्यांचा पाया रचलाय. पण तंत्रज्ञान म्हणजे फक्त कंपन्या आणि नफा इतकंच नसतं. ते सामान्यांच्या आयुष्यात कसं बदल घडवतं हे पाहायचं असेल तर जयंत पाटील यांचं उदाहरण घ्यावं लागेल. जयंत पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून AIचा वापर थेट ऊस शेतीत सुरू केला. बारामतीमध्ये त्यांनी एक प्रायोगिक प्रकल्प राबवला. तिथल्या शेतकऱ्यांनी AIच्या मदतीने खतं आणि पाण्याचा वापर 50% कमी केला आणि ऊसाचं उत्पन्न 30% वाढवलं. आता कल्पना करा, एकीकडे राहुल पाटील यांच्यामुळे IT कंपन्या हादरल्या आहेत, पण दुसरीकडे जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे तेच AI तंत्रज्ञान साताऱ्याच्या किंवा सांगलीच्या शेतकऱ्याला सांगतंय की आज पिकाला किती पाणी द्यायचं. हेच तंत्रज्ञानाचं खरं यश आहे, जेव्हा ते लॅपटॉपमधून बाहेर पडून मातीत काम करू लागतं. पण या सगळ्या चकाकीच्या मागे काही काळी बाजूही असते. ऑगस्ट 2025 मध्ये पुण्याच्या हिंजवडी पोलिसांनी उपेश पाटील नावाच्या एका IT कंपनीच्या मालकाला अटक केली होती. त्याने काय केलं तर ट्रेनिंग आणि प्लेसमेंटच्या नावाखाली 300 पेक्षा जास्त नवीन इंजिनियर्सची फसवणूक केली. प्रत्येक मुलाकडून 1 ते 3 लाख रुपये उकळले. ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. आज राहुल पाटील यांच्यासारख्या लोकांमुळे तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलले की मुलं नोकरीच्या भीतीने अस्वस्थ आहेत आणि याच अस्वस्थतेचा फायदा असे लोक घेत असतात. म्हणून तंत्रज्ञान जितकं प्रगत होते तितकंच आपल्याला जागरूक राहावं लागणार आहे. आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे सरकारी पातळीवर होणारा तंत्रज्ञानाचा वापर. कॅगचा 2023चा एक रिपोर्ट आहे ज्याने MahaIT आणि MahaDBT पोर्टलच्या कामावर बोट ठेवले. आपण पाहतो की 30 लाख विद्यार्थ्यांना या पोर्टलवरून स्कॉलरशिप दिली जाते. पण रिपोर्ट काय सांगतो? पोर्टलची सुरक्षा वेळेवर तपासली गेली नाही, कागदपत्र नसतानाही काही अर्ज मंजूर झाले आणि मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांना पैसे मिळायला प्रचंड उशीर झाला. शिक्षण संपून गेलं तरी पैसे आले नाहीत. याचा अर्थ काय? सतेज पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी धोरण तर बनवलं, पण त्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेत अजूनही खूप त्रुटी आहेत. जर आपल्याला राहुल पाटील यांच्या पाटील इफेक्टचा फायदा घ्यायचा असेल तर आपली सरकारी सिस्टीम पण तितकीच वेगवान आणि पारदर्शक असायला हवी. आज आपण ज्या जगाकडे पाहतोय तिथं नोकऱ्यांचं स्वरूप बदलणार आहे. राहुल पाटील यांनी अँथ्रोपिकमध्ये जे केलं त्यामुळे कोडिंग करणाऱ्या मुलांनी आता घाबरण्याऐवजी स्वतःला अपडेट करण्याची गरज आहे. आता फक्त प्रोग्रॅमिंग माहीत असून चालणार नाही, तर त्या प्रोग्रामचा वापर करून जगाचे प्रश्न कसे सोडवायचे हे शिकावं लागेल. पाटील या एका आडनावाभोवती गुंफलेला हा ITचा प्रवास थक्क करणार आहे. सुहास पाटलांनी पाया रचला, सतेज पाटलांनी त्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचवलं, जयंत पाटलांनी ते शेतात नेलं आणि आता राहुल पाटील त्या तंत्रज्ञानाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले आहेत. जाता जाता एक विचार करावासा वाटतो, आपण आपल्या मुलांना काय शिकवतोय? आपण अजूनही त्यांना त्या जुन्या पुस्तकी ज्ञानात अडकून ठेवले का? कारण जग आता पाटील इफेक्टमुळे खूप पुढे गेले. जर आपण वेळेनुसार बदललो नाही तर आपण फक्त प्रेक्षक बनून राहू. आपल्याला या क्रांतीचा भाग व्हायचा असेल तर तंत्रज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. या विषयावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या ओळखीच्या कोणाची IT क्षेत्रात अशी फसवणूक झाली आहे का? किंवा तुमच्या शेतात तुम्ही तंत्रज्ञानाचा काही वापर करताय का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजच्या व्हिडिओत इतकंच. पुढच्या व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया, या बोलूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.